अहो हा ऐका ना, काय त्या ईश्वर किंवा विधात्याला हा 3 अक्षरी समानार्थी शब्द काय आहे? सोपं आहे. न व रा. अरे देवा, काय झालं? मी तर ते दुसरीकडे लिहिलं. कुठे? मनुष्य आधी काय होता? दीपा ते वा न र वानर झालं ग ते. माणसासाठी काय होता दीपा? बरोबर बरोबर, खाडापूट झाली हो माझी. बरं ऐक, मला काम आहे ऑफिसचं, थोडा वेळ प्लीज डिस्टर्ब करू नको प्लीज प्लीज. अहो काय तुम्ही असं काय करता हो? तुम्हाला थोडासा ब्रेक मिळावा म्हणून तर बोलते ना मी तुमच्याशी. आणि काय हो, तुम्ही अख्खा वेळ सतत काम करत असता. एकटाच रविवार आहे तरी काय काम करताय हो तुम्ही? काय करू? ऑफिसचं काम आहे, काय करणार सांग बरं तू. अहो ऐका ना, काय? आज रविवार आहे. हा. हे बघा कसे सगळे छान तयार होऊन आपल्याला बघायला आले. आपण जायचं का बाबांना बघायला? बाबा? तुझे बाबा म्हणजे काय राणीच्या बागेतला अस्वल आहे, त्यांना बघायला जायचं? अहो काय? म्हणजे मी काय म्हणतेय आता काय? की बाबांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय ना, तर ते म्हणत होते खूप दिवस झाले जावयाला बघितलं नाहीये आणि आता त्यांना छान दिसायला लागले. तर त्यांची खूप इच्छा आहे जावयाला बघायची. जाऊया ना आपण. तुला आज काय माहितीये का ग दीपा? आज रविवार आहे. इंडिया आणि न्यूझीलंडची फायनल आहे आज, आणि फायनल सोडून तुझ्या बाबांना ऐका ना, नको ना यार, प्लीज ना यार. अहो प्लीज ऐका ना, बाबांकडे सुद्धा टीव्ही आहे. तुम्ही मॅच तिकडे बघा, मी काहीतरी मस्त खायला करून देईन तुम्हाला. माहितीये तुझ्या बाबांच्या घरचा टीव्ही बाबा आझमच्या जमान्यातला आहे तो. त्यात तो रणवीर सिंग सुद्धा गल्लीतल्या गोट्यासारखा दिसतो, माहितीये? त्या मारी मुळेच जातो. मला नाही जमणार. आज आम्ही मित्रमित्रांनी ठरवलंय, आज आम्ही सुनीतच्या घरी क्रिकेटची मॅच बघायला जाणार आहे. आय एम सो सॉरी, मला नाही जमणार. बरं ठीक आहे, हा. करा तुम्ही मित्र एन्जॉय एकत्र. तुम्ही एवढं सतत काम करता, तुम्हाला थकायला होतच असेल. तुम्हाला थोडासा ब्रेक हवाच हो आहे. ना दीपा, ब्रेक तर हवाच. येस. ठीक आहे, चालू द्या तुमचं, मी चहा टाकते ओ तुम्हाला. मस्त, येस हा. प्लीज, थँक्यू. सुनीत हॉल सर आज कार्यक्रमाला पण आला नाही, कुठे जाऊन बसलाय काय माहिती. अरे सुनीत, ऐक, आपल्याला आज तुझ्याकडे मॅच बघायची आहे. मी बाटल्यांची सोय करतो, तू चकण्याचं तेवढं बघ. आणि ऐक, सम्या आणि अमितला पण बोलव. या मारी गाडच झाली आपण आज. आणि ऐक, इंडियात जिंकणारी मॅच. हा चल मी बघतो ते बाटल्यांचं. बरोबर, हा ती नक्की आणतो. चल बाय. चला, कुठल्या बाटल्या घ्यायच्या आज. राडा मजा आहे. सगळ्या पण येईल. अरे तेजा मित्रा, कसा आहे तू? वा वा भाऊजी, वा वहिनी, कशा आहात तुम्ही? मी मस्त. तुम्ही कसे आहात मी भाऊजी? पण एकदम मस्त आहे. बोला. चप्पल. अरे चप्पल घे ना, काहीच अहो भाऊजी, चप्पल बाहेर काढा. बाहेर आत्ताच काढ की. लागली. सॉरी, चप्पल बाहेर काढायला पाहिजे. चप्पल बाहेर काढायला पाहिजे. Yes. वेळ नाही काय नाही. अरे तेजा मित्रा, आहे कुठे तू? बरेच दिवस झाले भेटला नाही मी आपल्याला. मस्त आहे. तू कसा आहे रम्या? अरे एकदम मस्त ठणठणीत. मी काय म्हणतो, जानेवारीच्या पहिल्या महिन्यामध्ये जिम जॉईन केली का तू? अरे मग बायसेप वगैरे बघितलं का? सिक्युरिटी गार्ड म्हणून की काय? नाही, पोट तसंच आहे. रम्या, वहिनी, आपलं तसं नाही हा, एकदम फ्लॅट. सांगतो तुम्हाला, नुसतं ऑर्गॅनिक फूड खातो आपण. वा, आणि वा, व्यायाम म्हणजे भाऊजी. असं सकाळ संध्याकाळ रेग्युलर चालू असतो व्यायाम अहो आपला. भाऊजी, हा? पण तुम्ही आज किती दिवसांनी आला? तुम्ही बसा, मी चहा आणते तुम्हाला. नाही वहिनी, बसू शकत नाही. मला जायचंय, बॅग भरायची अरे आहे. रम्या निघ रे तू, तुला वेळ होईल. अरे, तू फक्त बाय बोलावलं. निघ, नाही बाय निघ तू चल. वहिनी, मला आज ऍक्च्युली जायचंय. चेतना काय झालं काय? भाऊजी? चेतनाचं नाव लगेच थोडस असं लागलं. चेतूच्या माहेर चाललो ना डोंबिवलीला. काही विशेष? विशेष काही नाही हो. मंगळवारी आपलं हे आहे ना, व्हॅलेंटाईन डे. चेतनाच्या वडिलांबरोबर अख्खा दिवस घालवणार आहे आपण. वडिलांसोबत आणि दिवस आणि घालवणार, आणि तू रम्या चल रे, काहीतरी फेकतोय वा उगीचच वा आपलं. भाऊजी, तुम्ही चेतनाच्या वडिलांसोबत अख्खा दिवस घालवणार. मग तो वहिनी, तुम्हाला सांगतो, व्हॅलेंटाईन डेला काय फक्त प्रेयसीने प्रियकराबरोबरच अख्खा दिवस घालवला पाहिजे किंवा सर्व असं नसतं ते.
वायसे वर्ष असतं रे ते राहतं. तुला शब्द सुचत नाही तर वापरू नको रे रम्या. चल ना रे तुला उशीर व्हायचं होतोय ना. असेल तर व्हायचं असं वहिनी. तुम्हाला सांगतो नातं कोणतं पण असू दे, प्रेम खूप महत्वाचं आहे. मी माझ्या मनातल्या अनेक रंध्रांना आणि कांगोरांना एकच कुळीत टाकला. म्हटलं तुम्हाला कोण आवडतं? काय आवाज आला माहितीये? सासरा. आतमध्ये असल्यामुळे सासरा असं उत्तर आलं. डायरेक्ट ठरवलं आपण सासऱ्यांना भेटायला जायचं आपण. वहिनी तुम्हाला अजून एक सांगू का? ते ईश्वर आणि विधात्याला 3 अक्षरी समानार्थी शब्द कोणता असेल माहिती का तुम्हाला? एकच, सासरा. That's it. दीपा एवढा योगायोग नाही होऊ शकत. ऐक ना दीपा. मी चहा टाकते. अब जाऊ दे ना. अरे ती जागी आहे तर जाऊ दे ना तू का? बस झालं. Don't touch me. माझ्या हातात हात मारून असं वागू नका. भाऊजी, काही काय बोलताय तुम्ही? हाफ मर्डर तुझ्या तोंडात पण शोभत नाही रे. तू करणार हाफ मर्डर. चल कर ये. Not now, later. तरी आपलं बसा. काय झालं वहिनी? अहो, काहीच नाही हो भाऊजी, काहीच नाही. Just go. वहिनी, तुझा टोन नाही ना फोल्ड करून वाळत घातला तर बघ मी रम्या. चल ना रे. काय झालं वहिनी? भाऊजी, तुमच्या मी डोळ्यात यांना पाणी यांना का पडलं? म्हटलं आणि जगतोस कशाला रे तू? अरे तिला पूर्ण तरी करू दे. मर एक कर. दीपा ऐक ना. ऐक नको ऐक. रम्या, चल ना रे. वहिनी काय झालं वहिनी? तुमच्या डोळ्यात पाणी का तरळतंय? कोणी काही बोललंय का? एखादं वाक्य कधी कधी टोचतं. जे मनात नाही राहत पण अचानक कधीतरी बाहेर. कोणी बोललंय का तुम्हाला वहिनी काय? हो भाऊजी, माझ्या ना वडिलांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय आणि त्यांना एवढे दिवस दिसत नव्हतं मी. आता त्यांना छान दिसायला लागले आणि त्यांची खूप इच्छा आहे की जावयाला भेटावं. तर मी आता म्हटलं की आज रविवार आहे, आपण जायचं का बाबांना भेटायला? तर हे कसं म्हणतात, आज क्रिकेटची मॅच आहे. मी म्हटलं जाऊन दे, ठीक आहे. लाज नाही वाटत? रम्या गं, फालतूगिरी करू नको. तुला लाज परत नाही सांगतोय. वाटत? व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी असं बोलतो वहिनी बरोबर? तुला काय माहिती रे व्हॅलेंटाईन डे बद्दल? अरे मला नको शिकवूस. गेले 20 वर्ष झाले तो व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतो मी. कळलं ना? तुला माहित नसेल काय हिस्ट्री आहे त्याच्याने का व्हॅलेंटाईन डे म्हणतात ते. का म्हणतात रे? बोल सांग. असा व्हॅलन नावाचा असा जावई होता. टाईम नावाचा सासरा आणि त्या दोघांचा डे. अरे मूर्ख बावळट, संत व्हॅलेंटाईन यांच्या नावानं तो डे साजरा करतात. कळलं? काही बोलतो आपल्या. अरे तुझा असेल संत व्हॅलेंटाईन. माझा हिरो माझे सासरे आहेत. कळलं ना? कसा बोलतोस तू त्यांची? कसा बोलतो बाबा, ऐकू वहिनी? नकोस तू. त्यांचं बिंदू जाधवचं ऑपरेशन पण झालंय ना? बिंदू जाधव? अरे कुठला बिंदू जाधव? मोठी बिंदूचं ऑपरेशन झाले रे रम्या. चल ना रे. अहो, ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की भाऊजी त्यांच्या सासऱ्यांबरोबर व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणार. घ्या टाकतो तू. तुला कळत कसं नाहीये दीपा? मंगळवारी सकाळी 6 वाजता मी आणि माझे सासरे. लवकर? हा मग म्हणून तर चाललो ना मी आदल्या दिवशी त्यांच्याकडे राहायला. किती गोड भाऊजी. वा, आणि तुम्हाला सांगतोय असलं खतरनाक प्लॅन टाकलाय ना आपण. कोणाला सांगितलं नाही. चेतूला तर अजिबातच काय माहिती नाही. मी तुम्हाला सांगितलं चालेल का? हो, सांगा भाऊजी, मला खूप आवडेल ऐकायला. मंगळवारी सकाळी असे आम्ही रेडी म्हणत 6 वाजता जर आलो अशी टॅक्सी वळवणार आणि टॅक्सी घेऊन डायरेक्ट जाणार आहे कुठे माहितीये का? ते असं लांब तिकडे वाटवे ऑफ इंडिया बघायला जाणार आहे. असं वाटवे ऑफ इंडिया. वाटवे ऑफ इंडिया? कुठे रे हे वाटवे ऑफ इंडिया? चर्चगेटला आहे. अरे मूर्खा, गेटवे ऑफ इंडिया आहे ते. काहीही बोलशील. वाटवे ऑफ इंडिया मध्ये उचलली जी लावली टाळ्याला. अहो, तुम्ही गप्प बसाव. तुम्ही काय त्यांच्यासारख्या चुका काढताय? भाऊजी जाऊन दे, तुम्ही पुढचं सांगा. ते झालं ना तर वाटवे ऑफ इंडियाच्या असं स्ट्रेट डायगनली तुम्ही बघितलं ना तर ताजमहल रेस्टॉरंट आहे. आम्ही ताजमध्ये येणार असं मस्त पोट भरून भ्रूम करणार आहे. भ्रूम ठरलं? हे काहीतरी वेगळं काय करणार म्हणालास? अरे भ्रूम करणार आहे. अरे भ्रूम म्हणजे काय? ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये जे खातात त्याला भ्रूम म्हणतात रे. अरे मंद नाही मतिमंद माणसा त्याला भ्रूम नाही रे, ब्रंच म्हणतात. ब्रंच काही बोलशील. भ्रूम भ्रूम करत काही गाडी खेळणार आहेस तिकडे? जाऊ रे. त्याला काय झालं? अहो, काय काय हो तुम्ही त्यांच्या अख्खा वेळ नुसत्या
दिलाय. भाऊजी मी सांगते तुम्हाला माझ्या बाबांचं हे गुडघ्याच्या वाटीचं ऑपरेशन झालं होतं. दीपू तेव्हा त्यांना मी घेऊन गेलो होतो उडपी हॉटेलमध्ये नाश्ता करायला घेऊन गेलो होतो. हा. घेऊन गेले होते. मग? तिथे वेटरला काय म्हणाले? वेटर सांबार इस वाटी में दो. आता जरा सिच्युएशनल दीपा जरा इस वाटी में दो नया है. जाऊ द्या भाऊजी, तुम्ही सांगा. मग तुम्हाला तुमच्यापर्यंत असं सांगतो ना, मी आई झालं ना आमचं एकदा की तिथून येणार गाडी वळवणार आणि थेट आम्ही जाणार तिकडे ते तोरांचा मस्त चाललंय ना तिकडे येणार आहे. काय 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 तोरा पोरांचं मस्त चाललंय. हे काय अरे आता? तोरापुरांचा मस्त चाललंय. अरे काय हे? अरे मासे असतात तिकडे. अरे बावळटा तारापूरवाला मत्स्यालय आहे ते. काहीही बोलशील. तोरा पोरांचं मस्त चाललंय म्हणे. अरे तो तारापूरवाला मत्स्य तारापूरवाला मत्स्य आहे त्याला काय झालं? वहिनी तुम्हाला सांगतो तारापूरवाला मत्स्यालयामध्ये आलं ना की सासऱ्यांना आपण सांगून ठेवलं नुसतं तुम्ही असं बोट दाखवा तो मासा डायरेक्ट तळूनच खायला करणार ठीक झालं आपलं. अगं वा वा भाऊजी काय तिथे मासे फक्त बघायला असतात. हो असून देत ना पण ते तळून देतात ते महत्त्वाचं. अगं ह्याच्या काय बापाचं मत्स्यालय आहे का? मासे तळून देता येत नाही. पण ते तळून देणार. ए मी काय करू? कोणाला सांगू? कोणी माझं ऐकेल का? कोणाला काही समजावू नका. हे बघायचं ना तुमच्यामुळे काय रे? किती निर्दयी आहात तुम्ही. अगं तो ओव्हर ऍक्टिंग करतोय त्याला सगळं एकाच वेळी दाखवायचं असतं. रिलॅक्स रे. काय ए, श्वास येत नाही माझा. मी महिना झाला तर काय सांगतो महिना झाला तर आम्ही देवदर्शनला गेलो होतो 350 पायऱ्या मी सासऱ्याला बायकोला ठेवलं बाजूला तर सासऱ्याला उतरून रक्त दिलं 16 बाटल्या रक्त ड्रॅक्युला आहेस. 16 बाटल्या रक्त दिल्यानंतर जिवंत कसा राहिलास रे तू? चल रे रम्या. अहो तुम्ही जरा गप्पा बसता का? टिंग्या टाकतोय अगं तो. तुम्ही काय केलंय हो माझ्या बाबांसाठी? त्यांच्या 71व्या वाढदिवसाला साधी एक बाटली रक्त तरी दिलंय का तुम्ही? वा 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 एकाहत्तरीला एक तरी चल ना रे. माईची प्रतिमा आहे हेवा वाटतो रे मला तुझा हेवा वाटतो. चल रे. जाऊ दे हो भाऊजी. ह्यांना ना माझ्याबद्दल कधीच काही नाही वाटलं. माझ्या मायच्यांबद्दल काय वाटणार? दीपू तुझ्या वडिलांच्या 61ला मी गाणं गायलो होतो. काय गाणं गायलं होतं? हॅपी बर्थडे टू. बाबांचं नाव काय? मी गाणं गायलो होतो. सासऱ्याचं नाव सांग. रम्या मला माहिती. तुझं सासऱ्याचं नाव सांग. रम्या मला माहित आहे आहे. सासऱ्या नाव म्हणून तर सासऱ्या दत्ता दत्ताराम. तुला माहितीये खरं तुझ्या सासऱ्यांचं नाव? अरे मग न न नाचाचा आणि अशोक माझ्या प्रीतीचा. ते मला हृदयात पोचलं गेलं. वही तुम्हाला सांगतो मी सासऱ्या असं नजर वर करून कधी बघितलं नाही कारण रिस्पेक्ट पण दिला म्हणजे दिला नुसतं पाय बघून ओळखतो की अरे बापरे सासरे सांगतो अशी 4 बोटात आणि बाजूला कासवाची मान अंगठा म्हणून लगेच ओळखतो अरे बाबा सासरे असं करतो. आणि तुम्हाला सांगतो माझ्या खिशाने पुढी आहे काय तर पुढे पाहिजे का तुम्हाला काय 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 रे? माझ्या सासऱ्यांची अक्कल नाही अहो त्याचा मी लॉकेट म्हणून घालणार आहे काय मिरवणार अख्ख्या जगामध्ये मला आवडतं माझ्या सासरे येणं तर बोलतो मला येणं तर बोलतो मला आवडतं त्याचे पाय तुझ्या पाय रम्या, तुझा सुनील शेट्टी होतोय मध्ये शांत बस. पाय तुझ्या पिंटो पिणार आवडतं माझ्या सासऱ्याला काय करू भाऊजी तुम्हाला तुमचे सासरे किती आवडतात हो. तुम्ही काय ते त्यांच्यासाठी अक्कल जाण्याचं लॉकेट वगैरे नाहीतर हे माझे बाबा समोरून आले की यांच्या कपाळावर आठ्या नाही येत का आठ्या तुमच्या कपाळावर? मी काय म्हणतो तेच कपाळ आता आपल्याला फोडायचं रम्या चल फालतूगिरी करू नकोस. बाद झालं माझ्या रविवारची वाट लावू नकोस रम्या. मी हाताला चटके बाद झालं दीपा 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 तू एक संसार ऐक ना अगं, याचं ऐकू नकोस तू. हा काहीतरी बोलतोय. तुमच्या ती मला वाघीण बघायची वाघीण रम्या, खचका रे. हे मला घटस्फोट हवा.
अगं तुझ्या पाया पडतो मी, असं नको करू अगं दीपू. दीपू अगं रंगात चल ना. वहिनी, वहिनी, जोरात, जोरात. असं नाही. असंच पाहिजे. हा. माझे बाबा घरी आले आणि तू इकडे आलास. तुला त्यांची काळजी नाही घेत आहे? बोल ना. वहिनी, वहिनी. अगं हे किती चांगलं आहे. तुझ्या बाबांची किती काळजी घेतात. काय? कोण हा? हो अगं ह्यांनी 16 बाटल्या रक्त दिलं तुझ्या बाबांना. या लांडग्याने माझ्या बाबांना रक्त दिलं. बोल रे. वहिनी, वहिनी, काय म्हणायला म्हणतीये? तुझ्या बाबांची अक्कलदाड लॉकेट म्हणून वापरणार आहे. काय रे? बोल की नाही? बोल, 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 बोल. याने माझ्या बाबाचा दात पाडला. कुठं? अक्रोड खाताना. बोल, बोल ना. मारा, मारा. अगं चेतू हे तर तुझ्या बाबांना त्या तारापूरवाल्या मच्छाला माझ्या बाबांना? हो आणि म्हणाले मासे तळून देणार आहेत. माझे बाबा नाही, या सामियाबरोबर हुंदडत असतो हा. तो गट्टा इथून फिरतात गावभर. बोल. वहिनी, अजून मारा त्यांना. असंच पाहिजे. मारा. भाऊजी हा. परत आला ना तरी जात मारून हाकलून अरे द्या. विषय का अजून मारा.